दत्तू, तुम्हाला माहितीये मी ना ह्या असल्या ठिकाणी पहिल्यांदाच आले हो. कसलं भारी आहे ना समजा. हाँ ठीक है. थोड़ी लाइट अजून जरा जास्त पाहिजे होती. थोडा अंधुक अंधुक दिसते. आओ आओ, याला कॅन्डल लाईट डिनर म्हणतात तो. हो मला माहिती आहे, पण मला हे असलं सगळं आवडत नाही. असे कसे हो तुम्ही? आओ उलट या मेणबत्तीच्या प्रकाशात एकमेकांकडे बघून खाता यावं, बाहेरच्या सगळ्या जगाचा विसर पडावा म्हणून करतात लोक कॅन्डल लाईट डिनर. नाही तर तुम्ही काय तर म्हणे अंधुक अंधुक वाटतंय. मला ना कळतच नाही, या इतक्या भारी ठिकाणी येऊन पण तुम्ही सतत असं नाराज का राहता? मला खरंच नाही माहित, पण माझा मूडच नाही लागत. अहो आता मूड नाहीये म्हणून कसं चालेल सांगा बरं. तुम्हीच विचार करा. इथला बहुतेक वेळ मला तुमच्यासोबत घालवायचा आणि तुम्ही असं मिनिटा मिनिटाला तोंड पाडून बसता. मग मी काय करायचं? हे बघा, मला माहिती आहे आपल्यात नवरा बायको सारखं काय बी नाही, पण आपण एकमेकांना इतक्या वर्षांपासून ओळखतोय हे बी तितकंच खरं आहे ना. आता प्रत्येक खास क्षण नवरा बायकोनीच साजरा केला पाहिजे असं थोडी असतं. तेव्हा आपण मित्रमैत्रीण म्हणून पण क्षण साजरा करूच शकतो ना. हा आता तुम्ही मला तुमची मैत्रीण मानता का नाही मला नाही माहित, पण हा मी मात्र तुम्हाला मनापासून माझा मित्र मानते. पण खरं सांगू, मला अजून माहित नाही की आपल्यात मैत्री हाय का नाही. हाय. अहो तुम्ही माझी एवढी काळजी घेता, माझ्यावर चिडचिड करता, माझ्याशी भांडता, पण तरी माझं मन जपता. मैत्रीच तर आहे. हा आता माझ्यामुळे तुमची सारखी सारखी चिडचिड होते हे पण तितकं खरं आहे, पण खरंच मी काय बी जाणून बुजून करत नाही हो. माझा ना हा स्वभावच आहे. पण हा मी ना बदलण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. थोडं मी बदलेन, थोडं तुम्ही बदला.